माय माऊली नमस्कार. श्री अन्नपूर्णा स्तोत्र मधील श्लोक 5 भावार्थ अभिवाचन करत आहे. दृश्य विभूतवान करी ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरे, श्री विश्वेश मन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी, भिक्षां देई कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. आपण आता भावार्थ बघूया. दृश्य विभूतवान करी. जगात काही दृश्य काही अदृश्य विभूती आहेत. दृश्य व अदृश्य संतांना शक्ती देणारे माता तूच आहेस. जगात दिलेल्या पदवीला भीक न घालणारे, जगाच्या मानपमानाची पर्वा न करणारे तूच त्यांना शक्ती देतेस. तुझी कित्येक माणसं दृश्य असतात, त्यांची लोकांना जाणीवही नसते आई. त्यांची लोकांना जाणीवही नसते आई. भगवंताच्या बाबतीतही असंच आहे हो. भगवंताला सगळ्यांना सुधारायचं आहे, पण ती गोष्ट स्वतःच्या हातून होत नाही. म्हणून तो सर्वांना संतांकडे पाठवून देतो. हे संत भगवंतापेक्षाही कृपाळू असतात. संत माणसाची दृष्टी बदलतात. शास्त्रकार केवळ मार्ग दाखवतात, पण संत दुसऱ्याचा बोजाही आपल्या डोक्यावर घेतात. आपण चालायला लागलो तर सामान संत घेतात. जी कर्म माणूस करतो त्याचा बोजा परमेश्वराला सोपवायला सांगतात. अशा तऱ्हेने संतांचं सामर्थ्य अतर्क्य आहे. आई, या अदृश्य असलेल्या महापुरुषांना क्रिया सामर्थ्य कृपा सामर्थ्य देणारी तूच आहेस. म्हणूनच तुला दृश्य विभूत वाहन करी असं म्हणतात. तसंच तू ब्रह्मांड भांडोदरी आहेस. तुझ्या पोटात हे त्रैलोक्य सामावलेलं आहे. संपूर्ण विश्वाला तुझ्या ठिकाणी स्थान आहे. सत असत सर्वच तुझ्या ठिकाणी. संपूर्ण जगाचं तुला कल्याण करायचं. तुझ्या दरबारात सज्जनांना चोरांना सारखं स्थान. भगवंताच्या दरबारात मुंगीपासून माणसापर्यंत कुणाचीही उपेक्षा होत नाही. गवत पानं यांच्याकडे भगवंताचं लक्ष असतं. म्हणूनच ती नाचत असतात, हसत असतात. आई, तू खरोखर ब्रह्मांड भांडोदरी आहेस ग. लीला नाटक सूत्रभेदन करी. आई, तुझ्या लीलेने नाटक सुरू आहे. लीला म्हणजे हसत खेळत जगाची सूत्रे तू हलवीत असते. खेळता खेळता भगवान नाटक करतो. भगवती नटते, कपडे बदलते. सृष्टीचे बदललेले कपडे पाहण्यात केवळ आनंद आहे, केवळ आनंद आहे. हे सर्व नाटक निसर्गाच्या ताब्यात ठेवणं, पशुपक्ष्यांची काळजी घेणं, सूर्य चंद्र धावायला प्रवृत्त करणं, ह्या सर्व गोष्टी भगवती करते. भगवती, तुझं रूप खरोखर अतर्क्य आहे. कोणती गोष्ट करीत नाहीस तू. खरोखर अवखळ आहेस. खरोखर तू अवखळ आहे. हे सर्व नाटक नटराज लीलेनं घडवून आणत आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आई, तू लीला नाटक सूत्रभेदन करी आहेस. विज्ञान दीपांकुरी म्हणजे आई, तू विज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलित करतेस. आई, तू विज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलित करतेस. श्री विश्वेशमन प्रसादन करी. भगवंताचं मन प्रसन्न होईल अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. काय केल्यानंतर भगवान प्रसन्न होईल, हीच जीवनात मोठी समस्या आहे. काय केल्यानंतर मी भगवंताला आवडेल बरं, हा विचार सदतीत आपल्या मनात येत असतो. विश्वेश्वराला प्रसन्न करणारी जीवन पद्धती आचरावी अशी भिक्षा आहे. आई, तू मला दे अशी शंकराचार्य मागणी करत आहे. कारण आई, तुझ्या शक्तीलाच ही गोष्ट शक्य आहे. तुझी शक्तीच ही मागणी पूर्ण करू शकेल. तुझी शक्तीच आई मान्य करू शकेल. बोला अन्नपूर्णा माता की जय.